पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे। या गावात घडलेल्या तिहेरी खुनाच्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहिती आणि पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासानुसार एका महिलेसह तिच्या 2 चिमुरड्या मुलांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। ही हत्या इतकी अमानवी आणि क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे की तिघांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेत, ज्यामुळे हत्या किती भयानक पद्धतीने झाली असावी याचा अंदाज येऊ शकतो। ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घराच्या आतमध्येच हे मृतदेह आढळून आले असून यामध्ये कोणाचा तरी वैयक्तिक वाद, सूडभावना किंवा इतर कोणतं कारण असावं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मृत महिला आणि तिच्या मुलांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे। संपूर्ण गाव हादरून गेलाय आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जातंय। नेमकं काय घडलंय थोडक्यात बघूया। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी। पुण्यातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर रांजणगावाजवळ खंडाळे गाव आहे। तिथे एका मोकळ्या मैदानात अशा काही गोष्टी घडल्यात की सगळं गाव हादरले। अहिल्यानगर मुख्य रस्त्यावर खंडाळे माथा परिसरात एका कंपनीच्या मागच्या बाजूस प्रचंड दुर्गंधी पसरली होती। सकाळी साधारणतः 11:30च्या सुमारास या रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका पादचाऱ्याला ही दुर्गंधी जाणवली। त्याला काहीतरी संशयास्पद वाटल्यामुळे त्याने तत्काळ खंडाळे येथील पोलीस पाटील सीमा खेडकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली। खेडकर यांनी ही माहिती गंभीरपणे घेतली आणि लगेचच आपले पती पंडित खेडकर व इतर गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचल्या। घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांच्या डोळ्यासमोर अतिव धक्कादायक दृश्य उभं राहिलं। झुडपांमध्ये अगदी रस्त्यालगत 3 अर्धवट जळालेले मृतदेह पडले होते। एक महिला आणि तिच्या शेजारी 2 लहान मुलं। हे दृश्य बघून गावकऱ्यांना प्रचंड धक्का बसला। त्यांनी तातडीने रांजणगाव MIDC पोलिसांना या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी पंचनामा करून त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची पाहणी केली। सदर मृतदेह इतके विद्रूप अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणं फारच कठीण होतं। कदाचित पावसामुळे त्यांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेत। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार संबंधित महिला रांजणगाव MIDC औद्योगिक क्षेत्रात काम करणारी एखादी कामगार असू शकते, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात पोलिसांनी त्या परिसरात तपास सुरू केलाय। औद्योगिक भागातील कंपन्यांमध्ये चौकशी केली आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही। मृतांच्या ओळखीबाबत कुणीही पुढे आलेले नाही, त्यामुळे तपास आणखीनच गुंतागुंतीचा होत चाललाय। दरम्यान या हत्येमागील संभाव्य आरोपी किंवा गुन्हेगाराचा माग घेतल्यासाठी श्वान पथकाचं पाचारण करण्यात आले। श्वान पथकाने काही प्रमाणात सुगावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे श्वान पथकाला ठोस धागा मिळण्यात अडचणी आल्या। परिणामी तपासात थोडासा खोळंबा झाला। फॉरेन्सिक तज्ञांचं पथकही घटनास्थळी पोहोचले। त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत परिसरातील वस्तू, कपडे, पेट्रोलचे डबे, मृतदेहाजवळचे अवशेष अशा सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू केला। या सर्व वस्तूंमधून मिळणाऱ्या खुणा, DNA नमुने, आंशिक जळालेल्या कपड्यांवरील डिझाईन, टॅटू, दागिने यांचा उपयोग करून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या तरी पोलिसांकडे महिलेच्या हातावर जय भीम असा टॅटू असलेली खूण हा एक महत्त्वाचा धागा आहे। याच्या आधारे पोलीस त्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात। तसे पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करायला सुरुवात केली, जेणेकरून आरोपी या परिसरात कुठून आले, त्यांनी गाडी वापरली का, किती जण होते याचा थोडाफार तरी मागोवा घेता येईल। सुरुवातीला या हत्येमागे त्या महिलेचा नवरा असण्याचा संशय निर्माण झाला होता। सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झालाय। संपूर्ण गावात या प्रकरणामुळे भीतीचं आणि धक्कादायक वातावरण आहे। गावकऱ्यांना अजूनही विश्वास बसत नाही की त्यांच्या गावाजवळ एवढ्या अमानुष पद्धतीने एक महिला आणि तिच्या 2 निष्पाप मुलांचा खून करून मृतदेह जाळण्याचं कृत्य घडलंय। आता सर्वांचं लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले, कारण त्यातूनच हे स्पष्ट होणार आहे की त्या मायलेकरांना आधी मारलं गेलं की जिवंत असतानाच त्यांना पेटवण्यात आलं। ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हेगारीच्या गंभीरतेचं स्वरूप अधिक स्पष्ट होईल आणि पोलिसांना तपासाची पुढील दिशा मिळेल। रांजणगाव MIDC पोलिसांकडून विशेष तपास पथक स्थापन करून काम सुरू आहे आणि लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान या अत्यंत धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देण्यासाठी प्रयाण केलं। त्यांच्या आधीच शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, रांजणगाव गणपती येथील पोलीस पाटील सारिका पाचुनकर आणि खंडाळे गावच्या पोलीस पाटील सीमा खेडकर हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली आणि या भीषण घटनेचं स्वरूप समजून घेतलं।
पोलिसांनी घटनास्थळाचा तपशीलवार पंचनामा करत सर्व पुरावे जपून ठेवलेत। यानंतर प्रशांत ढोले यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केलं आणि अधिक तपासासाठी सूचना दिल्यात। त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, ज्यावरून तिला क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने या महिलेसोबत तिच्या 2 लहान मुलांचा निर्घृण खून करून मृतदेह एका निर्जन जागी आणले। त्यानंतर मृतदेहांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र त्यावेळी पडलेल्या जोरदार पावसामुळे मृतदेह पूर्णपणे जळू शकले नाहीत आणि अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडले। घटनास्थळी अजूनही पेट्रोलचा तीव्र वास येत असल्याचं निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले, ज्यामुळे हल्लेखोरांनी इंधन वापरून पुरावे नष्ट करण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न केल्याचा दाट संशय आहे। इतकंच नव्हे तर तीनही मृतदेह अत्यंत भीषण आणि असह्य अवस्थेत आढळल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। परिसरात घबराट पसरली असून अनेकांनी आपल्या लहान मुलाबाळांना घरातून बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतलाय। संपूर्ण तपास सध्या अत्यंत बारकाईने सुरू असून श्वान पथकाच्या सहाय्याने घटनास्थळाचा आसपास हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र हवामान अनुकूल नसल्याने विशेषतः पावसामुळे या तपासात अनेक अडथळे येतात। पोलिसांनी या घटनेला अत्यंत गंभीरतेने घेतलं असून लवकरच या भीषण हत्याकांडाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। सध्या तरी मृतांची ओळख पटलेली नसली तरी पोलिसांनी रांजणगाव MIDC परिसरात काम करणाऱ्या महिलांची यादी तपासण्यास सुरुवात केली। परिसरातील CCTV फुटेजही तपासले जात असून कोणत्या वाहनाने मृतदेह आणले गेले असावेत याचा शोध घेतला जातोय। या घटनेमुळे खंडाळे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनावर लवकरात लवकर या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी प्रचंड दबाव आहे। मंडळी, येत्या दिवसात या हत्येचं गूढ कळेलच, पण या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।